तुमच्या जिल्ह्याची ओळख सांगा. सर, मी रायगड जिल्ह्यामधून आले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक ज्या किल्ल्यावर केला गेला तो रायगड किल्ला आमच्या रायगड जिल्ह्यामध्ये आहे. एक कोकणचं प्रवेशद्वार, मुंबईकडून येताना कोकणचं प्रवेशद्वार म्हणून रायगड जिल्ह्याकडे बघितलं जातं. रायगड जिल्हा पर्यटन, वाहतुकीसाठी असणारी त्याची कनेक्टिव्हिटी यासाठी ओळखला जातो. रायगड जिल्ह्यामध्ये 15 तालुके आहेत. प्रत्येक तालुक्याची काही अशी विशिष्ट वैशिष्ट्ये आहेत. जसं की पनवेल जिल्ह्याला असणारी सगळ्यात जुनी नगर परिषद आहे. तिथल्या पेणच्या गणेश मूर्ती आहेत. त्यानंतर हरिहरेश्वर सारखा सुंदर असा समुद्र किनारा आहे. बायोडायव्हर्सिटी कशी आहे? सॉरी, बायोडायव्हर्सिटी, जैवविविधता. सर, रायगड मधली आयडिया नाही. पर्यावरणाचं नुकसान मोठ्या प्रमाणावर होत आहे कोकणामध्ये असं म्हटलं जातं, खरं आहे का? सर, काही अंशी ते खरं आहे. कारण सध्या नैना किंवा तिसरी मुंबई वसवण्यासाठी जे प्रयत्न केले जात आहेत त्यासाठी तिथल्या नॅचरल रिसोर्सेसचा बऱ्या प्रकारे तिथलं अतिक्रमण केलं जात आहे असं तिथे जाणवतं. तिथे असणारी आपण मॅनग्रोव्ह जे म्हणतो त्यावर अतिक्रमण केलं जाते. तिथे असणारी बायोडायव्हर्सिटी सध्या बऱ्यापैकी नष्ट होत आहे. त्यानंतर तिथे असणाऱ्या सुपीक जमिनींचं अधिग्रहण केलं जात आहे, हे खूप मोठ्या प्रमाणावर जाणवतं. भूजल पातळी जी आहे ती देखील मोठ्या प्रमाणावर ती कमी होत आहे सध्या इथे ह्या सगळ्या डेव्हलपमेंट्स होत असल्यामुळे. त्यामुळे तुम्ही म्हटलं त्याप्रमाणे नॅचरल रिसोर्सेस बऱ्यापैकी तिथे कमी होत आहेत. MSW तुम्ही पुणे युनिव्हर्सिटी मधनं केलं? येस सर, कर्वे इन्स्टिट्यूट मधून. मुंबई तुम्हाला जवळ नव्हतं का? जवळ होती, पण सर जेव्हा मी निर्णय घेतला MSW करायचा त्यावेळी टाटा इन्स्टिट्यूट आणि निर्मला निकेतन यांच्या एंट्रन्स एक्झाम्स झालेल्या होत्या आणि कर्वे इन्स्टिट्यूटची पेंडिंग होती. त्यामुळे मी कर्वे इन्स्टिट्यूटला ऍडमिशन घेतलं. जुनं इन्स्टिट्यूट आहे कर्वे इन्स्टिट्यूट? येस सर. साधारण कधी स्थापन झालं ते? 1963 मध्ये कर्वे इन्स्टिट्यूटची स्थापना झाली सर. रघुनाथराव कर्वे यांनी ती स्थापन केली. र.धो. कर्वे कोण आहेत? महर्षी धोंडो केशव कर्वे यांचे ते सुपुत्र आहेत, ज्यांनी समाज स्वास्थ्य हा ग्रंथ लिहिला आणि स्त्रियांसाठीचे रिप्रोडक्टिव्ह हेल्थ संबंधी हक्क या संबंधी त्यांनी मोठ्या प्रमाणावर समाज सुधारणा केली आहे. एक खटला त्यांच्यावर दाखल करण्यात आला होता. येस सर. बाबासाहेब आंबेडकर त्याचं हे केले होते. ही आयडिया नाही सर. ऍडव्होकेट फीज न घेता. तुम्ही सोशल सायन्स मध्येच यशवंतराव चव्हाण म्हणून BA पण केलं. तुम्ही सध्या कुठे काम करता का? येस सर, सध्या मी CU इन्स्पेक्शन इंडिया प्रायव्हेट लिमिटेड ही एक प्रायव्हेट कंपनी आहे. अपेडा कडून भारतातल्या 29 कंपन्यांना ऍक्रेडिटेशन दिलं गेलं आहे. आपण भारतातून एक्सपोर्ट करतो, त्यामध्ये NPOP ह्या स्टँडर्ड प्रमाणे काही पिकांना ऑर्गॅनिक म्हणून सर्टिफिकेशन दिलं जातं आणि हे सर्टिफिकेशन देण्याचं काम ही कंपनी करते आणि तिथे मी असिस्टंट टू सर्टिफायर म्हणून सध्या कार्यरत आहे. ऑर्गॅनिक शेती संदर्भात? येस सर. अच्छा. श्रीलंकेने ऑर्गॅनिक शेतीचा प्रयोग केला आणि ते फसलं. येस सर. त्यांची अर्थव्यवस्था डगमगली. तसं आपल्या भारतातही होऊ शकतं? सर, ऑर्गॅनिक शेतीमध्ये बघायचं झालं तर सुरुवातीची काही वर्ष हे आपल्याला गृहीत धरायला लागतं की त्याचं उत्पन्नाचं प्रमाण कमी असणार आहे. मग यावेळी आपण बाकी काही उपाययोजना करून शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य किंवा हे इतर उत्पन्न वाढवण्यासाठीच्या योजना जर राबवल्या गेल्या तर नक्कीच ऑर्गॅनिक शेती काही वर्षांनी खूप यशस्वी होऊच शकते. सुरुवातीची 3 ते 4 वर्ष त्यातून उत्पन्न कमी होणार हे गृहीत धरलं जातं सर. तुम्ही BA पण केला नाही, BCom पण केला? येस सर. हा चुकीचा निर्णय होता की नाही? ऍक्च्युली जेव्हा मला स्पर्धा परीक्षांबद्दल माहिती पडली, साधारण 10वीला असतानाच माहिती पडली होती, तर त्याच वेळी प्लॅन B असायला हवा हे एक साधारण ठरलेलं होतं. म्हणून आधी BComला ऍडमिशन घेतलं होतं 12वीला आणि मग साईड बाय साईड परीक्षांचा अभ्यास पण होईल आणि ती डिग्री पण असेल सोबत, म्हणून मग ती सोशॉलॉजीला ऍडमिशन घेतलं. या फोटोमध्ये आणि आज तुम्ही दिसताय मध्ये बराच फरक आहे. येस सर. ऍक्च्युली म्हणजे तो प्रोफाईल अपडेट करताना फोटो राहिला होता, पण मी आता तो अपडेट केला आहे. ओके. तुम्ही रायगड मधून आहात? येस सर. मुंबईच्या 2 गोष्टी सांगा ज्या तुम्हाला आवडतात. मुंबई भारताची आर्थिक राजधानी आहे आणि असं म्हटलं जातं की मुंबईत येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला एक सर्व्हाइव्ह करण्यासाठी कोणताही रोजगार उपलब्ध होतोच, ही मला गोष्ट खूप मुंबईची आवडते. म्हणजे आर्थिक सिक्युरिटी, कमीत कमी उत्पन्न तरी तिथे होतं उपलब्ध. वडील काय करतात तुमचे? सर, माझे वडील सध्या रिटायर्ड आहेत. ते लुब्रिझॉल इंडिया प्रायव्हेट लिमिटेड ह्या केमिकल कंपनीमध्ये आधी फायरमन म्हणून कार्यरत होते. ओके. आणि आई?
आई गृहिणी आहे. अच्छा. सहाय्यक आयुक्त समाज कल्याण काय काम करतात? सर, सहाय्यक आयुक्त समाज कल्याण हे जे पद आहे हे जिल्ह्याच्या ठिकाणी आपल्या समाज कल्याण विभागाचं प्रतिनिधित्व करतात. ह्यामध्ये स्कीम्स रिलेटेड बघायलाच गेलं तर समाज कल्याण आपल्या विभागाच्या ज्या योजना आहेत त्या जिल्हा पातळीवर योग्य रीतीने राबवणं, त्यात करून SC साठी असणाऱ्या ज्या योजना आहेत त्यामध्ये जिल्हा परिषदेला सहकार्य करणं आणि त्यांच्या सगळ्या योजनांचं मॉनिटरिंग करणं हे त्यामध्ये अभिप्रेत असतं. त्यानंतर तिथे येणाऱ्या गव्हर्नमेंटच्या ज्या काही शासकीय आणि अशासकीय वसतिगृह आहेत, आश्रमशाळा आहेत, ह्यांचं परीक्षण करणं ह्यामध्ये त्यांचा रोल खूप महत्त्वाचा असतो. आणि जिल्हा परिषदेच्या जेव्हा जिल्हा निवड समितीमध्ये समाज कल्याण विभागाचं ते प्रतिनिधित्व करतात. जिल्हा नियोजन समिती. येस सर. सामाजिक न्याय विभागाचं जे हे आहे ब्रीद वाक्य हे काय आहे? आठवत नाही सर. समता, न्याय, एकात्मता. जातनिहाय जनगणना काय सांगता येईल तुम्हाला त्याविषयी? सर, जातनिहाय जनगणना बघायचं झालं तर ती एक दुधारी तलवारी सारखी आपण म्हणू शकतो. म्हणजे त्याचा जर योग्य रीतीने आपण इम्प्लिमेंटेशन झालं तर ते नक्कीच आपल्याला समाजाच्या सगळ्या घटकांना खरोखरच न्याय देण्यासाठी खूप उपयुक्त ठरू शकतं. पण त्याचबरोबर त्याचे जे काही दुधारी तलवार म्हटलं की दुसऱ्या प्रकारे त्याचा उपयोग झाला, म्हणजे पॉलिटिकली त्याचा मिसयूज झाला किंवा त्याचं इम्प्लिमेंटेशन जर व्यवस्थित नाही केलं गेलं तर समाजात त्याचा तितकासा उपयोग होणार नाही. आणि जात आपण कुठेतरी पुन्हा म्हणजे हायलाईट करतोय असं ते होऊ शकतं. त्याच्यामुळे खूप व्यवस्थित ह्या सगळ्या गोष्टी इम्प्लिमेंटेशन होणं खूप गरजेचं आहे. ऑर्गॅनिक फार्मिंग मुळे उत्पादन कमी होऊ शकतं ना, उत्पन्न कमी होऊ शकतं. सुरुवातीच्या काही वर्षात उत्पादन कमी होतं, पण उत्पन्नाचं सर बघायला गेलं तर ऑर्गॅनिकचं जे प्रोडक्शन आहे त्याला एक्सपोर्ट व्हॅल्यू खूप जास्त आहे. भारतातलं पहिलं राज्य कुठलं की पूर्णपणे? सिक्कीम राज्यामध्ये सगळ्यात आधी पूर्णपणे ऑर्गॅनिक शेती झाली आहे. सर, सामाजिक न्याय म्हणजे काय? सर, समाजातल्या सगळ्या घटकांना कोणत्याही हक्क आणि संधींपासून वंचित राहायला, सगळ्या की ज्यांच्यावर अन्याय झालाय ते सगळ्या घटकांना समान संधी मिळणं जिथे अपेक्षित आहे त्याला आपण सामाजिक न्याय म्हणू शकतो. सामाजिक न्याय मंत्री कोण आहेत महाराष्ट्राचे? संजय शिरसाट आहे. ओके. तुमचा छंद काय आहे? लिखाण आहे, सेल्फ हेल्प बुक वाचन आहे आणि मला वारली पेंटिंग करायला खूप आवडतं. वारली पेंटिंग. Yes. महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात वारली पेंटिंग करतात? आधीचा ठाणे म्हणजे आताच्या पालघर जिल्ह्यामध्ये काही तालुके आहेत तिथे प्रामुख्याने वारली पेंटिंग केलं जातं. काय वैशिष्ट्य सांगता येतील त्याची? मेनली बघायचं झालं तर अतिशय सोपी आणि सुलभ रचना, पण त्यातूनही एक आपलं जीवनातल्या सगळ्या गोष्टी येणारे प्रसंग हे अगदी हुबेहूबपणे चितारण्याची कला म्हणून आपण वारली पेंटिंग कडे बघू शकतो. एकदम सोपे जॉमेट्रिक शेप्स, ट्रायंगल, स्क्वेअर किंवा दंडगोलाकृती ह्यामधून आपल्या निसर्गाशी असलेलं नातं आदिवासी समाजाकडून त्यात चितारलं जातं. PVTGs विषयी माहिती आहे का तुम्हाला? सॉरी, PVTGs व्हल्नरेबल ट्रायबल ग्रुप्स नाही काय idea. महाराष्ट्रात किती आहेत वगैरे? नाही सर. थँक्यू. थँक्यू सर.